श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखद, समृद्धीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि नवरात्रामध्ये प्रत्येक महिलेने आपल्या कुलदेवीची ओटी ही न विसरता भरायची आहे. बघा, तुम्ही याच्या आधी कधीच कुलदेवीची ओटी भरत नसाल तर यावर्षी नक्की अशी कुलदेवीची ओटी तुम्हाला न विसरता भरायची आहे. बघा, जेवढं महत्त्व नवरात्रीमध्ये हवन करण्याला असतं, त्याचबरोबर नवरात्रीचे उपवास करण्याला आहे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला आहे, कन्यापूजनाला आहे, तेवढंच महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याला आहे. त्यामुळे महिलांनो, न विसरता आपल्या कुलदेवीची ओटी या नवरात्रामध्ये तुम्ही भरायची आहे. आता ही कुलदेवीची ओटी कोणत्या माळेला भरायची आहे, त्याचबरोबर ओटीमध्ये आपल्याला कोणतं साहित्य वापरायचं आहे, कुलदेवीची ओटी भरत असताना कोणतं साहित्य हे महत्त्वाचं असतं ओटी भरत असताना. आणि जर आपण घरी कुलदेवीची ओटी भरणार असो तर नंतर त्या ओटीचं काय करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी योग्य पद्धतीने कशी भरायची, ओटी भरण्याची आणि विशेष करून कुलदेवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे ही सगळ्यांना कळेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे कुलदेवीची ओटी नवरात्रामध्ये का भरावी, तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे शुभ फलदायी समजलं जातं. कारण बघा, आपली कुलदेवी म्हणजे आपली कुलस्वामिनी असते. आपल्या कुळाची रक्षण करणारी ती माता असते, आपली आई असते. त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये कुलदेवीची जास्तीत जास्त उपासना, सेवा ही करायची आहे. कारण जर आपण नवरात्रीमध्ये कुलदेवीची उपासना, सेवा केली, आपल्या कुलदेवीचं, आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण केलं तर आपली जी कुलदेवी आहे, कुलस्वामिनी आहे, आपल्या कुळाचे नेहमी सदैव रक्षण करते, आपल्या मुलाबाळांचे रक्षण करते. त्याचबरोबर अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होत असते. त्यामुळे बघा, नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. आता बघा, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते. दैवी शक्ती आपल्या घरामध्ये जागृत असते. म्हणजेच आपली कुलदेवी आपल्या भेटीला आपल्या घरामध्ये आलेली असते. त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये कुलदेवी वास करत असते. त्यामुळे आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा आपल्याला करायचा असतो. आणि आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करण्यासाठी आपल्याला या नवरात्रामध्ये आपल्या देवी आईची, आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरायची असते. आपण बघा, आपल्या घरामध्ये एखादी आपली मैत्रीण आली किंवा एखादी सवाशीण आली तर तिला आपण रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही. तिची आपण नेहमी ओटी भरतो आणि सवाशीण महिलेचा आपण मानसन्मान करत असतो. ती देवीचं स्वरूप समजून आपण तिचं पूजन करत असतो किंवा तिचा मानसन्मान करून तिची ओटी भरत असतो. तसंच आपली कुलदेवी या नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ती आलेली असते. त्यामुळे आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करणं हे आपलं एक महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये महिलांनो, न विसरता तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरा. जरी तुमच्याकडे घट बसत असतील किंवा तुमच्याकडे घट बसत नाही आहेत, तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा टाक नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, काहीही नाही, तरी पण बघा, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने, भक्तीने आपल्या कुलदेवीचं स्मरण करून तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे. बघा, ओटी म्हणजे स्त्रीचं जे ओटीपोट आहे तिथून नवीन जीव जन्माला येत असतो. या विश्वाची जी निर्मिती आहे तर त्या ओटीतून होत असते. आपली कुलदेवी जी असते तर आपल्या सगळ्यांची ती आई आहे आणि आपली आई आपल्या भेटीसाठी आपल्या घरी आलेली आहे. त्यामुळे तिचा मानसन्मान करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या कुलदेवीचा असा मानसन्मान करायचा आहे. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की आमच्या घरामध्ये जे इतर आहेत, मोठे सासूबाई किंवा इतर घरातले ज्या काही महिला आहेत तर त्यांनी भरलेली आहे ओटी, मग आम्ही भरावी का?
तर तुम्ही तुमची जी ओटी आहे ती नक्की तुमच्या घरामध्ये भरा. जरी तुमच्या सासूबाई किंवा इतर कोणी घरामध्ये भरत असतील तरी देखील बघा, तुमची स्वतःची ओटी ही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही भरायचीच आहे, हे लक्षात घ्या. भले तुमच्याकडे घट असोत नसोत किंवा इतर मोठी मंडळी जी आहेत घरातली त्यांनी भरलेली असेल ओटी, तरी देखील तुम्हाला तुमची स्वतःची ओटी जी आहे तर ती तुमच्या कुलदेवीसाठी भरायची आहे. आता बघूया आपण कुलदेवीची ओटी ही कशा पद्धतीने भरायची असते. आता बघूया ओटीमध्ये आपल्याला साहित्य काय काय घ्यायचं आहे. तर ओटीमध्ये आपल्याला नारळ लागणार आहे, म्हणजे श्रीफळ. श्रीफळ घेताना चांगला पाण्याने भरलेला नारळ असावा. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या पैशाने घेतलेला तो नारळ असावा. त्याचबरोबर तांदूळ किंवा तुम्ही गहू देखील वापरू शकता. आता यामध्ये बघा, तांबूल घ्यायचा आहे, म्हणजे पानाचा विडा घ्यायचा आहे. आता हा विडा तुम्ही जिथे तांबूल विकत मिळतं, पानाचा विडा कुलदेवीसाठी बनवून द्या असं म्हटलं तरी तुम्हाला तो मिळून जातो, किंवा तुम्ही घरच्या घरी देखील तो तांबूल तयार करू शकता. फक्त विड्याचे पान घेऊन त्यामध्ये तुम्हाला लवंग, वेलची आणि खडीसाखर हे टाकून लवंगेने हा विडा जो आहे तर तो बांधायचा आहे. त्यानंतर शृंगाराचं साहित्य बघा, या ठिकाणी जोडवी, हिरव्या बांगड्या आणि दुसऱ्या तुम्ही कलरच्या बांगड्या किंवा डिझाईनच्या बांगड्या देखील ठेवू शकता. पण आपल्याला ज्या हिरव्या बांगड्या आहेत तर त्या यामध्ये अवश्य ठेवायच्यात. यानंतर टिकलीचं पाकिट किंवा कुंकवाचा करंडा, गजरा, मंगळसूत्र. तुम्ही जे बेंटेक्सचं वगैरे मिळतं तर ते देखील यामध्ये मंगळसूत्र जे आहे तर ते ठेवू शकता. ओटीचं जे साहित्य आहे, पूजेचा बदाम, सुपारी, हळकुंड, खारीक, खोबरं हे ठेवू शकता. जेवढं साहित्य आहे तेवढं तुम्ही घ्यायचं आहे. गजरा किंवा वेणी आणि 21 रुपये दक्षिणा किंवा 51 रुपये, 101 रुपये यथाशक्ती तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही दक्षिणा जी आहे तर ती यामध्ये ठेवू शकता. शृंगाराचं साहित्य पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही घेऊ शकता. पण हिरव्या बांगड्या त्यामध्ये अवश्य ठेवा. त्याचबरोबर मेहंदीचा कोन मी घेतलेला आहे. तुम्हाला काहीच समजा शक्य नाही आहे तर हिरव्या बांगड्या आणि मेहंदीचा कोन जो असतो तर ते तरी तुम्ही ठेवू शकता. टिकल्याचं पाकिट जे असतं तर ते ठेवू शकता किंवा कुंकवाचा करंडा ठेवला तरीही चालेल. बघा, यथाशक्ती तुम्हाला ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत शृंगाराच्या साहित्यामध्ये त्या तुम्ही घेऊ शकता. पण श्रीफळ, तांदूळ, तांबूल हे आपल्याला यामध्ये पाहिजेच आहे. त्याचबरोबर वेणी किंवा गजरा किंवा एखादं फूल तुम्ही यामध्ये ठेवू शकता. आता ओटी भरताना बघा, जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा एक ताट घ्यायचं आहे आपल्याला. अक्षता ठेवायच्यात, म्हणजे तांदूळ थोडे ठेवायचे, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि नंतर आपल्याला ओटी भरायला घ्यायची आहे. तुम्ही मंदिरामध्ये जरी भरणार असाल जाऊन तरी देखील तिथे तुम्ही ताट घ्या, असं अक्षत ठेवा, हळद कुंकू अर्पण करा आणि नंतर ओटी भरायला सुरुवात करायची. आता बघा, कुलदेवीसाठी साडी घेताना रेशमी धाग्याची किंवा सुती साडी जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे. कारण बघा, रेशमी किंवा सुती साडीमध्ये सकारात्मक लहरी खेचण्याची जास्त ताकद त्या धाग्यांमध्ये असते. त्यामुळे अशीच आपल्याला साडी घ्यायची आहे. शक्यतो आपल्याला कुलदेवीसाठी साडी घेत असताना, साडीची ओटी भरत असताना काठपदराची साडी जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे. कुलदेवीसाठी साडी घेत असताना शक्यतो काळा रंग आपल्याला घ्यायचा नाही किंवा तुम्ही पांढरा रंग जो असतो तर तो देखील खूप जास्त पांढरा आहे रंग असा घेऊ नका. तर तुम्ही पिवळी साडी, हिरवी साडी, लाल, गुलाबी, मोरपंखी अशा रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही ओटीसाठी घेऊ शकता. त्यानंतर खण हा महत्त्वाचा आहे. खण किंवा ब्लाऊज पीस तुम्ही घेऊ शकता. खण देखील आपल्याला हिरव्या, लाल, पिवळ्या रंगाचा वापरायचा आहे. काळा किंवा पांढरा अगदी आहे असा वापरू नका. तर अशा प्रकारे साडीवर खण ठेवायचा आहे तिथे. त्यानंतर बघा, तांदूळ आणि जे पूजेचं ओटीचं साहित्य आहे तर ते ठेवायचं आहे. ते ठेवत असताना तुम्हाला हातामध्ये तांदूळ आणि एक पूजेचं साहित्य घ्यायचं आहे आणि कुलदेवीचं स्मरण करून तुम्हाला ओटी भरायची आहे. म्हणजे तांदूळ आणि पूजेचा बदाम घ्यायचं आणि तिथे ओटीमध्ये भरायचं. पुन्हा तांदूळ आणि तुम्हाला हळकुंड घ्यायचं, पुन्हा ते तुम्हाला ओटीमध्ये भरायचं. असंच खारीक, खोबरं, सुपारी घ्यायची तुम्हाला आणि अशा प्रकारे तुम्हाला 5 वेळा तांदूळ आणि ती वस्तू घेऊन
तिथे ओटीमध्ये भरायचं आहे. त्यानंतर बघा जे शृंगाराचं साहित्य आहे, जसं की जोडवी, मंगळसूत्र, नेलपेंट किंवा मेहंदीचा कोन, टिकल्यांचं पाकिट किंवा करंडा, हिरव्या बांगड्या किंवा जे काही तुम्ही शृंगाराचं साहित्य आणलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी इथे भरायचं आहे. तुम्ही हेच सगळं घ्यावं असं काही नाही. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही शृंगाराचं साहित्य घेऊ शकता. आणि त्यानंतर तांबूल जे आहे तर ते ठेवायचे किंवा पानाचा विडा तुम्ही फक्त ठेवला तरीही चालेल. म्हणजे विड्याचं पान घ्यायचं, त्यावर तुम्हाला खडीसाखर, 2 लवंगा, 2 वेलची हे ठेवायचं आहे. आणि बघा हे जे पान आहे तर ते तुम्हाला लवंगाने बांधायचं आहे, म्हणजे लवंग खोचायची आहे. त्यानंतर बघा नारळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला गजरा किंवा वेणी ठेवून दक्षिणा इथे आपल्याला ठेवायची आहे. आता बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं ठेवायचं आहे. एक फूल ठेवायचं आहे तुम्हाला ओटीमध्ये. त्यानंतर आता सगळं हे साहित्य ठेवल्यानंतर ताटामध्ये सगळं आपण ठेवलेलं आहे. आता हळद कुंकू घ्यायचं, नारळाला हळद कुंकू लावायचं, खणाला, साडीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते ताट जे आहे ते तुम्हाला उचलायचं आहे, तुमच्या छातीपाशी धरायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून तुम्हाला ते तिच्या चरणाशी हलकंसं स्पर्श करायचं आहे. असं तुम्हाला 3 वेळा तुमच्या छातीपाशी ते ताट न्यायचं आहे ओटीचं आणि कुलदेवीला स्पर्श करायचं आहे. अशी ओटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भरू शकता. म्हणजे जिथे कुलदेवीचा टाक, फोटो असेल किंवा घट असेल तर तिथे हलकासा स्पर्श करायचा आहे तुम्हाला. समजा तुमच्या देवघरामध्ये काहीच नाही आहे टाक वगैरे, तर फक्त तुम्ही कुलदेवीचं स्मरण करून तुमच्या छातीपाशी हे ताट घेऊन तिथे तुम्हाला देवघराच्या तिथे स्पर्श करायचं आहे आणि अशी ओटी तुम्हाला भरायची आहे. ओटी भरत असताना कुलदेवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवी, मी माझ्या यथाशक्तीने ही तुझी ओटी भरत आहे, त्यामुळे हिचा तू स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दे, माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ दे, माझ्या पतीची प्रगती होऊ दे, मला अखंड सौभाग्य दे, अशी तुम्हाला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. आता बघा कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तुम्हाला ही ओटी भरणं शक्य नाही, तर अशी देवघरामध्ये तुम्ही भरू शकता. आणि हे जे ओटीतलं साहित्य आहे तर बघा तुम्हाला जर ही ओटी मंदिरामध्ये द्यायची असेल तर जवळपास जे कोणतं लक्ष्मीचं किंवा देवीचं, ग्रामदेवतेचं मंदिर आहे तिथे तुम्ही ही ओटी अर्पण करून येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ही ओटी जी आहे तर या ओटीतलं साहित्य जे आहे ते वापरू शकता. ती साडी स्वतः वापरू शकता आणि जे साहित्य आहे शृंगाराचं वगैरे ते तुम्ही स्वतः वापरू शकता. तांदूळ हे तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही ही ओटी जी आहे तर ती स्वतः वापरू शकता किंवा मग मंदिरामध्ये अर्पण करू शकता. आणि जी दक्षिणा आहे ती तुम्हाला लक्ष्मीच्या एखाद्या मंदिरामध्ये अर्पण करावी लागेल. आता नवरात्रीमध्ये ही ओटी कोणत्या मायेला भरावी, तर बघा शक्यतो अष्टमी किंवा नवमी दिवशी नवरात्रीमध्ये ओटी भरली जाते. पण तुम्हाला काही कारणांमुळे शक्य नाही आहे अष्टमीला किंवा नवमीला भरणं, तर संपूर्ण नवरात्रामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी नवरात्रामध्ये भरू शकता. बरेच जण 5व्या माळेला भरतात किंवा 7व्या माळेला, अष्टमीला, नवमीला, तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. ही ओटी तुम्ही घरच्या घरी भरू शकता किंवा तुम्ही कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन भरू शकता किंवा लक्ष्मी मंदिरामध्ये एखाद्या जाऊन ही ओटी तुम्ही भरू शकता. ही ओटी घरातील कुलस्त्रीने भरायची आहे, कारण आपल्या कुलदेवीची ती ओटी आहे, त्यामुळे घरातील स्त्रियांनी कुलदेवीची ओटी ही भरायची असते. नवरात्रीमध्ये कुलदेवीची अशी ओटी भरल्यामुळे आपल्याला त्याचे शुभ फळ प्राप्त होतात आणि आपली कुलदेवी प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देते. आणि बघा यामुळे आपल्या कुटुंबाचे प्रत्येक अडचणीमधून, संकटामधून संरक्षण होते आणि याचे शुभ फळं आपल्याला नक्कीच मिळतात.
आणि येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं, भरभराटीचं, धनधान्याचं जातं. त्यामुळे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिचे आशीर्वाद मिळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. याबरोबर तुम्ही कुलदेवीला स्वतः बनवून नेलेला जो नैवेद्य आहे, घरून बनवून नेलेला, तर तो देखील अर्पण करू शकता. यामध्ये बघा, गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून केलेला जो नैवेद्य आहे किंवा ज्या पोळ्या आहेत, तर तुम्ही ते देखील अर्पण करू शकता. किंवा गुळाची ढेप जी आहे तर ती तुम्ही नैवेद्य म्हणून मंदिरामध्ये देऊ शकता. केळी जी आहेत तर ती देखील तुम्ही तिथे मंदिरामध्ये देऊ शकता. तर बघा, नक्कीच अशा प्रकारे तुम्ही कुलदेवीची ओटी जी आहे नवरात्रीमध्ये भरण्याचा प्रयत्न करा. ते अत्यंत शुभ असतं. कोणत्याही मायेला तुम्ही कुलदेवीची ओटी ही भरू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कुलदेवीची ओटी नवरात्रात का आणि कधी भरायची हे सगळ्यांना समजेल.